आरोपी निलेश चव्हाणच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आलेली आहे। घरातून एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलाय। पुणे पोलिसांची 2 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। निलेश चव्हाणला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। पिस्तूलबाज निलेश चव्हाण पोलिसांना सापडेना झालाय। पोलिसांना निलेश चव्हाण सापडत का नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निलेश चव्हाणच्या घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली। यावेळी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। निलेशच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती आहे। निलेश चव्हाण विरोधात 2 दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कसपटे कुटुंबांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान निलेश चव्हाणच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात संशय असलेला निलेश चव्हाण याच बिल्डिंगमध्ये राहतो। हेच त्याचं गेट वरती 4थ्या मजल्याला त्याचं घर आहे आणि तिथंच त्याचं ऑफिस आहे। पण गेली 4 दिवस झाले तो इथं आतून ह्या गेटला कुलूप लावलेला आहे आणि आज मध्यरात्रीच पुणे पोलिसांनी इथं छापेमारी केली आणि धाड टाकली आणि त्याला नोटीस पाठवलेली रितसर आणि ह्या नोटिशीमध्येच त्यांनी त्याला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लॅपटॉप आणि इतर सगळ्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत। पण आत्ता आपण इथं आहोत वरनं कुलूप आहे, त्यामुळे वरती कोणी राहतंय की नाही काही सध्या समजायला तयार नाही। पण सध्या तरी असं दिसतंय आतून कुलूप लावलेलं आहे आणि या गेटमधून रात्री पोलीस गेले, हे लिफ्टने गेले असतील पण आता ती लिफ्टही बंद आहे। त्यामुळं आता पुणे पोलीस निलेश चव्हाणला शोधण्यासाठी त्यांनी 2 पथकं डीबीची इतरत्र रवाना केली आहेत। पिंपरी चिंचवड पोलीसही त्याचा शोध घेत आहेत। त्यामुळे निलेश चव्हाण नेमका लपलाय कुठे हाच प्रश्न सध्या पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना पडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।